मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना पण देऊया भरभरून शुभेच्छा. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो कर्जतच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन कमिटीचं आणि संघ मालकांचं आणि क्रिकेटच्या प्रत्येक घटकाचं आपण करूया सहर्ष स्वागत. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला विकी गुंजाळ तर दुसऱ्या बाजूला नितेश तिखंडे ही प्रारंभिक जोडी. पहिलाच बॉल उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा आहे. गुडघा टिकवला होता, एक पाय पुढे काढला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल इथे निर्धाव टाकलाय. गोलंदाजी करताना पहिलाच बॉल जबरदस्त टाकलेला आहे. नीतू माळी जे कडावचे एक जबरदस्त एक युवा खेळाडू आहेत. पहिलाच बॉल डॉट टाकतात. एका बाजूला बॅटिंग मध्ये विकी गुंजाळ. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल, शरीरापासून हा बॉल थोडासा दूर ठेवला आला तो हा डॉट बॉल. एका बाजूला दहिवलीचे विकी गुंजाळ बॅटिंग मध्ये आहेत. प्रतिभा आहे, क्षमता आहे. एका बाजूला नितेश तिखंडे आहेत बॅटिंग मध्ये. ही प्रारंभिक जोडण्याच्या आतमध्ये आले आहे. या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. सुरुवात आहेत. लॉंगॉनचे खेळाडू आले बॉलवरती. एकच सिंगल धाव पहिल्या वहिल्या धावच्या पहिली वहिली धाव तिसऱ्या बॉलच्या पाठीमागे येते. पहिली धाव धावफलकावरती आलेली आहे. तिसऱ्या बॉलवरती पहिली धाव बॅटिंग करताना मिळालेली आहे टीम स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 टीमला. आता पहिल्यांदा स्ट्राईक करतील नितेश तिखंडे. बॉल क्रमांक 14 प्रगतीपथावरती नीतू माळी पुन्हा तयार. प्रभावित केले यांनी गोलंदाजी करताना ज्या प्रकारचे 3 बॉल टाकलेले आहेत. तिन्ही बॉल मध्ये मिश्रण आहे, विविधता आहे. हा 4था बॉल. वेगाने टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला निघालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. झेल पकडलाय. थँक्यू. पहिल्या विकेटचं पतन झालंय. मोठा फटका खेळायला गेले परंतु लांबी कमी पडली. फटका फसला आणि फलंदाजांना यावं लागले माघारी. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 3 वरती आलेले आहेत मंगेश कोळंबे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 3 वरती मंगेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फार मोठा दारोमदार असणार आहे कारण संघाने झटपट एक गडी गमावलेला आहे. यानंतर आता संघाचा डाव सावरायचा आहे. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की दिशा खराब आहे. या अगोदरचे काही बॉल आपण नीतू माळे यांचे चांगले पाहिले होते. पहिले सुरुवातीचे बॉल 2 डॉट होते. त्यानंतरच्या बॉलवरती एक सिंगल आली. त्यानंतरच्या बॉलवरती विकेट आली. एक प्रतिभावंत खेळाडू परंतु हा बॉल दिशाहीन टाकलेला आहे. पंच शशी साटम सरांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा नीतू माळी तयार. बॉल हवेत आहे. पॉइंटचे खेळाडू बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. याच ओव्हरमध्ये दुसरा धक्का लागलाय टीम स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 या टीमला आणि फलंदाज मंगेश देखील माघारी. हवेत आहे. पॉइंटचे खेळाडू बॉलच्या खाली
मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती वैभव आलेले आहेत बॅटिंगसाठी। क्रमांक 4 एका बाजूला संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंग करताना या बॉलला सन्मान दिलाय, बॅटचा चेहरा फक्त बॉलला दाखवला। एक सिंगल धाव इथे प्राप्त केले, चातुर्याची ही धाव पूर्ण केली जाईल आणि स्कोर बोर्ड पुढे जाईल। धावफलकावरती आलेल्या आहेत धावा एका षटकाच्या अखेरीस। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर स्वर्गीय रोहिदास सिकंडे 11 या टीमने बनवलेल्या आहेत धावा। धावफलकावरती आलेल्या अवघ्या 3 गडी गमावलेले आहेत 2। म्हणजे सुरुवात जर आपण पाहिली ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव या टीमची चांगली झालेली आहे। खास करून नीतू माळे यांनी षटक चांगल्या प्रकारचं हाताळलं। सुरुवातीचे 2 डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतरच्या 2 विकेट, दिशाहीन बॉल आणि शेवटच्या बॉलवरती संयम ठेवत एक सिंगल धाव इथे पूर्ण केली फलंदाज वैभव यांनी आणि स्ट्राइक आपल्याकडे त्यांनी ठेवलेला आहे। 3 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। तुम्ही पाहताय कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 चा एक दैदिप्यमान थरार, प्रगल्भ असा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, सुबक अशा ट्रॉफीज, कॉमेंट्री बॉक्स वेगळा आहे। ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, डीजे ची सुरेल साथ आणि एक चांगलं क्रीडांगण या स्पर्धेला आहे। ओव्हर नंबर 2 चा आता कारभार कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं आहे। पॉवर प्ले क्रमांक आता 2 प्रगतीपथावरती येतोय आणि या षटकासाठी योगेश बदे यांना क्रमांक 2 च्या ओव्हरसाठी आणलेला आहे। पहिले षटक फार चांगले नीतू माळे यांनी हाताळलं, परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये चांगली चमक आता दाखवावी लागेल। प्रारंभ आणि आज त्या प्रतिभेचं चांगलं सादरीकरण करावं लागेल, कारण संघ एका बाजूला अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय। संघाला अडचणीच्या पेचातून बाहेर काढायचं आहे आणि धावा कुटायच्या आहेत। कव्हर्सला खेळाडू आहेत, बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे। दोन्ही फलंदाजांनी आता काय केलंय, स्वतःवरती संयम ठेवलेला आहे आणि सिंगल वरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे। एकेरी दुहेरी धावा नेहमीच क्रिकेटच्या स्कोर बोर्डला नेहमीच नवसंजीवनी देत असतात आणि याच धावा आता गोळा करत असताना टीम स्वर्गीय रोहिदास सिकंडे 11 हा पुढील बॉल गोलंदाज तयार आणि इथे बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये। आणखीन एक फलंदाज माघारी, स्ट्रायकर जोडीतले फलंदाजातील माघारी विकी परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला धक्का क्रमांक लागलाय 3रा टीम स्वर्गीय रोहिदास सिकंडे 11 या टीमला। बॅटिंग करताना टीम स्वर्गीय रोहिदास सिकंडे 11 या टीमची सध्याची ही थोडीशी दायनीय अवस्था आहे। संघ थोडंसं बॅकफूट वरती गेलेला आहे, परंतु येणाऱ्या फलंदाजांना धावा बनवाव्या लागतील। तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय आता याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी इथून पुढे धावा कशा प्रकारे कुटताय ना याला फार मोठं महत्व आहे। आणि मधल्या फळीतले आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत। एका बाजूला चेतन आहेत, एका बाजूला वैभव आहेत। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे। टीम स्वर्गीय रोहिदास सिकंडे 11 या टीमसाठी एका बाजूला ओव्हर नंबर 2 चा खेळ जर आपण पाहिला तर योगेश यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत हाताळलेलं हे षटक, तब्बल 2 बॉल टाकले, 1 धाव खर्च केली, गडी गारद केला। डावकुरे आताचे फलंदाज चेतन स्ट्रायकर एंडला होत आहे तयार। लोअर फुलटॉसचा असणारा बॉल सी कॉर्नरला खेळाडू तत्परतेने येतील, बॉलची फेकी करतील। सध्याच्या घडीला एकेरी दुहेरी धावा या फार महत्वाच्या आहेत बॅटिंग करत असताना, कारण सध्याच्या घडीला पार्टनरशिप हवी आहे। विकेटची पतजड आहे, 5 संघ नायक आहेत या टीमचे। गोलंदाजी करणारा संघ जर तुम्ही पाहिले ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव, अभिषेक देवगर हे तुम्ही स्क्रीनवर त्यांना पाहिलं। म्हणजे संघनायक किती महत्वाची गोष्ट आहे, संघनायक हा फार महत्वाचा घटक आहे क्रिकेटमध्ये। आणि गोलंदाज पुन्हा तयार, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे फेक वेगाने केली आहे, परंतु 1 धाव या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या ही टीम पूर्ण करते।
सध्याच्या घडीला चेतन आणि वैभव यांनी संयम ठेवलाय. या ओव्हरमध्ये सिंगल्स वरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि एक एक धाव घेत स्कोरबोर्डला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या आहे 5 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. क्रिकेटमध्ये काळ असाही होता ना की पॉवर प्ले नावाची गोष्ट नव्हती, परंतु 1980 नंतर फटका चांगला आहे. समोरच्या बाजूला बॅकअप नाहीये. आजच्या दिवसातला पहिला वजनदार बहारदार शानदार चौकार. बॉल सीमा पार. आणि आजच्या दिवसातला हा पहिला चौकार आला. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत उभा राहिलाय. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये पकडलाय. कमालीचा झेल. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज माघारी चाललाय. एका बाजूला विकेटची पतदड सुरू आहे. स्वर्गीय रोहिदास तिकंडे 11 या टीमला आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक हा 4था. मला कुटायचे आहेत. हाच प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. स्वर्गीय रोहिदास तिकंडे 11 या टीमला ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस संघनायकांनी सांगितलं की नाणेफेकीचा कौल आमच्या बाजूने लागला असं आम्ही गृहीत धरतो, कारण आम्हालाही टॉस जिंकून बॅटिंगच घ्यायची होती. परंतु आता बॅटिंग करताना 9 धावेंवरती 4 फलंदाज माघारी परतलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती येत आहे आणि या षटकासाठी आता बोलवलेलं आहे टीम ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव या टीमने. नयन मुंडे या नावाचा पर्याय. बॉलने गॅप शोधलाय आणि अखेरकार बॉल थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे होईल फरार. रन्स मिळतील 4. आला थेर मैदानाच्या आतमध्ये अडचणीच्या काळामध्ये धावून आलेले आहेत आणि त्यांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. कारण हा चौकार फार नितांत गरजेचा होता, कारण धावसंख्या वाढवणार हा चौकार होता. स्वतः संघनायक आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना वैभव. आणि संघनायक म्हटलं की प्रत्येक खेळाडूच्या एक पाऊल पुढे असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. कमी गतीचा बॉल पॉइंट मध्ये फक्त त्याला दिशा दिली आहे. गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल. बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला आणि त्यानंतरचा हा बॉल टाकला. आधुनिक काळामध्ये या बॉलचा फार बोलबाला आहे. खेळामध्ये एक प्रकार आहे बेसबॉल. या प्रकारामध्ये हा बॉल आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाला. 2011च्या विश्व वर्ल्ड कप मध्ये अशाच प्रकारचे बॉल झहीर खान यांनी हाताळले होते आणि कमी गतीच्या बॉलचा तिकडेही बोलबाला राहिला होता. आणि याही बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला आणि फलंदाजांना भाग पाडलं की या बॉलला सन्मान देण्यासाठी, आणि त्या बॉलला सन्मान दिला. एक धाव पूर्ण केले. स्ट्रायकर एंडला आहेत रॉनी तयार. आक्रमण केलंय. बॉलला उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटची हमी. फलंदाज इथे 5वा माघारी.
ती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला विकेटची पतझड आहे, त्याच्याबद्दल आपण अनेकदा चर्चा करत आहोत की कुठेतरी ही पतझड थांबवावी लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. आज या फलंदाजांना चालावं लागेल, धावा कुटाव्या लागतील, आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. परंतु एका बाजूला 15 धावा धावफलकावरती आहेत आणि 15 आकड्याचं महत्व. 15 नोव्हेंबर 1989 गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांनी पहिला सामना खेळला होता कराची येथे अगेन्स्ट पाकिस्तान आणि धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15. 5 गडी बाद. एका बाजूला याच ओव्हरमधला बॉल क्रमांक 14 प्रगतीपथावरती येतोय. गोलंदाजी मार्कवरती नयन मुंडे तयार, तर बॅटिंगसाठी अक्षय. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आधुनिक काळामध्ये असे काही फटके आलेले आहेत ना, आणि त्याच्यातलाच हा फटका एक विशिष्ट प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. कारण थर्डमॅन नाहीये, पॉइंट नाहीये, डीप कव्हर नाहीये, म्हणजे हे काय क्षेत्र खाली आहे ना, त्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न यश नाहीये. अक्षय पुन्हा तयार, आलाय तो डॉट. क्षेत्ररक्षक येतील, फ्लाय स्लिप मध्ये होते. एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आता थोडीशी पुढे सरसावतेने जाऊन पोहोचली आहे. 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. कर्जत प्रीमियर लीग 2025चं भव्य दिव्य आखीव रेखीव पर्व क्रीडा रसिकांसाठी मेजवानी देखील आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणारी प्रीमियर लीग जिचा आपण घेत आहोत आस्वाद, अर्थात कर्जत प्रीमियर लीग. आजचा दिवस 4था. या षटकातला बॉल शेवटचा बाकी आहे. नयन पुन्हा तयार होतील. स्ट्रायकर एंडला वैभव जे स्वतः संघनायक आहेत. आज डाव सावरावाच लागेल. आज नावाप्रमाणे खेळ करावाच लागेल. वेगाने टाकलेला बॉल, वेगाची दाहकता दाखवणारा बॉल, आलाय तो डॉट. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल 16. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ऐकूया काही सुंदर गाणी. विनंती आहे आर आर फाउंडेशन आणि अधिराज 11 या दोन्ही संघनायकांना विनंती की आपण रिपोर्टिंग करा, कारण आपल्याला प्लेइंग 11 लिस्ट तुम्हाला अपडेट करून द्यायची आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. त्याचबरोबर तुम्हाला आज कॉमेंट्री बॉक्स मधून आणखीन 2 आवाज ऐकायला मिळतील. संदीप बोराडे सर आणि त्याचबरोबर सूरज हातमोडे सर चौकचे आहेत. त्यांचाही आवाज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. आणि स्कोरिंग मध्ये अगदी प्रत्येक बॉलची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. अर्थात निकेश राऊत सर जोडले गेलेले आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम जोडली गेलेली आहे. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की वैभव थेर मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 8 त्यांनी कुटलेले आहेत. अक्षय 2 बॉल त्यांनी फेस केले, एकच धाव बनवलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक 4 ला आता सुरुवात होईल आणि या षटकासाठी आता बोलवलेला आहे योगेश बदे या नावाचा पर्याय निवडलेला आहे, ज्यांनी षटक क्रमांक 2 हाताळलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी धावा खर्च केल्या होत्या. 7 गडी बाद केले होते 2. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 4 मध्ये त्यांनाच बोलवलेला आहे. एका बाजूला संघनायक आपण पाहत आहोत टीम स्वर्गीय माफ करा ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव या टीमचे, तर एका बाजूला स्वर्गीय रोहिदास सिकंडे 11चे संघनायक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत. वैभव थेर. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होती आणि स्ट्रायकर एंडला अक्षय तयार. गोलंदाजी मार्क वरतून योगेश पुन्हा निघालेले आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली, आणि हो इथे आले परंतु झेल पकडू शकले नाही. झेल पकडण्याचा अंदाज थोडासा फसला आणि या प्रयत्नामध्ये फलंदाजांनी इथे काही धावा धावून पूर्ण केल्या. क्रिकेट असो किंवा आयुष्य, बऱ्याचशा गोष्टी आहेत ना या अंदाजावरती अवलंबून असतात. एखादा अंदाज चुकला ना जीवनात बाकीच्या गोष्टी चुकत जातात आणि याही झेलला पकडण्याचा अंदाज चुकला, कारण फार मोठं अंतर होतं बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये. परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्न 100% केला. 10व्या बॉलच्या पाठीमागे तब्बल मिळालेले आहेत 2. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज अक्षय तयार. पायांचा वापर करत पुढे आले. जाणलं की फलंदाज पुढे येतात, शरीरापासून हा बॉल दूर ठेवला. म्हणजे वाचन किती महत्वाचं आहे.
फलंदाजाला तुम्हाला रीड करावं लागतं, फलंदाजांना गोलंदाजाला रीड करावं लागतं आणि योगेश यांनी तेच केलं. फलंदाजांचं वाचन केलं, शरीरापासून बॉल दूर ठेवला, फलंदाजांनी पदराली त्याचा वापर केला होता. अक्षय पुन्हा तयार होत आहेत गोलंदाजी मार्गवरतून. गोलंदाजीमध्ये आहे चांगली भेदकता. एका बाजूला अक्षय आक्रमण केलंय, बॉल हाही हवेत उभा राहिलाय, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडलाय. कमालीचा झेल गोलंदाज अक्षय यांनी. धक्का क्रमांक 6 लागलाय. बॅटिंग करताना टीम स्वर्गीय रोहितदास तिकंडे 11 या टीमला फलंदाज अक्षय इथे येत आहेत माघारी. धावा 18 तब्बल 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला 6 फलंदाज कोसळलेले आहेत, धावफलकावरती आहेत धावा फक्त 18. प्रथम बॅटिंग करताना या धावा कुठलेल्या आहेत. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन कमिटीचं कौतुक निश्चित करावं लागेल, ज्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. यानंतर आपण त्यांच्या देखील नामांची अनाउन्समेंट करणार आहोत, कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं की त्याच्या पाठीमागे मेहनत फार मोठी असते आणि त्याच्याबद्दल चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. एका बाजूला बॉल क्रमांक 14, धावसंख्या 18, 6 गडी बाद आणि 18 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. या बॉल नंतर योगेश तयार. आपटलेला बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलला कट करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. धाव कोणतीही मिळणार नाहीये. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि 18 डिसेंबर 2006 या दिवशी विराट कोहली यांचे वडील एक्सपायर झाले होते आणि विराट कोहली यांचं वय होतं अवघा 18 वर्ष. हा जो योगायोग आहे, कारण विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 आहे. आज विराट कोहली यशाची शिखरं गाठतायत. वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे, परंतु काय बॉल आहे, जबरदस्त बॉल. कमी गतीच्या बॉलचा बोलबाला क्रिकेटमध्ये होऊ शकतो हे योगेशांनी दाखवलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्यांनी बॉल हाताळलेला आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणलेला बॉल, जबरदस्त बॉल, कमालीची गोलंदाजी, अप्रतिम. योगेश पुन्हा तयार. पुन्हा कमी गतीचा बॉल, फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॉल पकडण्याची एक विशिष्ट पद्धत आणि त्यानंतरची केलेली गोलंदाजी. योगेश जबरदस्त गोलंदाजी करतायत. कमालीचं षटक हाताळलेलं आहे. अवघ्या 5 बॉल मध्ये 2 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. षटक संपलेला आहे, माफ करा. 6 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत फक्त 18, 6 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना स्वर्गीय रोहितदास तिकंडे 11 या टीमची आहे सध्याची. 4 ओव्हर नंतर ही स्थिती. पाचकडे वळी आणि कुणाल बोराडे नावाचा पर्याय इथे निवडलेला आहे. ओव्हर नंबर 5 साठी एका बाजूला जमेची बाजू कोणती आहे तर संघनायक वैभव थेर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. आज चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण धावा कुठाव्याच लागतील. जब तुटने लगे हौसले तो बसे याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा आज स्वतःला तयार कराव्या लागतील. धावा आज गोळा कराव्या लागतील, कारण धावा आलेल्या नाही आहेत. 24 बॉलच्या पाठीमागे फक्त 18 आलेले आहेत. म्हणजे इथून पुढे उर्वरित षटकांमध्ये जर धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो आणि तो उभा करावाच लागेल. आज बॅटिंग करताना टीम ध्रुवी स्वर्गीय रोहितदास तिकंडे 11 टीमला. एका बाजूला ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव या टीमने गोलंदाजी फार बहरदार केली आहे. 24 बॉल टाकले, फक्त 18 धाबा खर्च केला आणि 6 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. कुणाल गोलंदाजी मार्गवरती येतील क्रमांक 5 चं षटक घेऊन. आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, बॉलवरती येतील तत्परतेने. दुसरीचा प्रयत्न केलाय, फेक कोणत्या एंडला, स्ट्रायकर एंडला आणि 2 धावा चपळतेने इथे पूर्ण केलेल्या आहेत. धावा कशाही येऊत, परंतु धावा आज येणं फार महत्वाचं आहे स्वर्गीय रोहितदास तिकंडे 11 या टीमसाठी. धावसंख्या आता फार वेळानंतर पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचलेली आहे. आता 20 धावा धावफलकावरती, 6 गडी बाद. बॉल क्रमांक 2 कुणाल पुन्हा तयार. आक्रमण केलंय, बॅटमधून आवाज चांगला आला. क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती, झडप घालतील, बॉलची फेकी पुन्हा करतील
आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये एकाला यावं लागेल माघारी. फलंदाज अजिंक्य येथील माघारी. धावचीच्या स्वरूपामध्ये होत आहेत रनआउट. धक्का क्रमांक 7वा. त्याचबरोबर या ठिकाणी ध्रुवी एंटरप्राइजेस कडा या टीमचे संघमालक उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. कर्जत प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 8च्या वतीने आपण यांचं करूया. सहर्ष स्वागत. ध्रुवी एंटरप्राइजेस कडा या टीमचे संघमालक या ठिकाणी येत आहेत. त्यांचा आपण शब्द सुमनांनी करूया. सहर्ष स्वागत. आणि मान्यवरांना विनंती आहे, संघ मालकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. हा बॉल डॉट आलेला आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आता ऋतिक, परंतु एका बाजूला वैभव थेर आहेत. स्ट्रायकर जोडीमध्ये बॅटिंग करत आहेत. आणि इथे टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क निश्चित चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. आणि जड पावलांनी इथे आणखीन एक धक्का लागला. आणखीन एक फलंदाज येथील माघारी. वैभव जड पावलांनी माघारी येत आहेत. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय तो 8वा. धावा धावफलकावरती आहेत तब्बल 21. 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये या ओव्हरमध्ये अजूनही तब्बल 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला कुणाल यांनी एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण थोडंसं करेक्शन करूया. शेवटचा बॉल प्रगतीपथा तर माफ करा, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कुणाल पुरा तयार होतील. बॅटिंग मध्ये आहेत कल्पेश, त्यांच्या जोडीला आहेत ऋतिक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. धावा येणं फार महत्वाचं आहे. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. गिअर बदलावा लागेल याच ओव्हरमध्ये, कारण इथून पुढे आता काहीच बॉलचा खेळ शिल्लक राहील आणि शिल्लक बॉल मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. समाचार शिल्लक बॉलचा घ्यावा लागेल. बॅटिंग करणारा शरीरापासून दूर ठेवलाय हा बॉल. अवे फ्रॉम द बॉडी होता. खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. आला तो डॉट बॉल. प्रयत्नही तुम्हाला करावेच लागतात, कारण प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे. आणि इथेही फलंदाजांना तेच प्रयत्न करावे लागतील, कारण धावा येत नाहीयेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये कल्पेश पुन्हा तयार होतील. या षटकातला अंतिम बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिपला विकेटचं पतन. आणखी एक फलंदाज माघारी. 9वा धक्का लागलाय. गोलंदाज कुणाल बोराडे यांनी केली कमालीची गोलंदाजी. याच ओव्हर मध्ये आणखीन 2 फलंदाजांना पाठवलं इथे माघारी. वरती धावा आहे तब्बल 22. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता ही शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. आणि शेवटचे 6 बॉल प्रगतीपथावरती येतील आणि गोलंदाजीच्या रनवेवरती अंतिम षटकासाठी आता ज्यांना बोलवलेलं आहे. पुन्हा एकदा नीतू माळी यांना बोलवलेलं आहे, ज्यांनी सुरुवात डावाची गोलंदाजी मध्ये चांगली करून दिली होती. अवघ्या 3 धावा देत 2 गडी गारद केले होते. पुन्हा एकदा या स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये त्यांना बोलवलेलं आहे. बॅटिंग मध्ये ऋतिक आणि त्यांच्या सोबतीला विक्रम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण केलंय. बॉल हवेत उभा राहिलाय. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आणि 10व्या विकेटचं पतन. धावफलकावर धावा आहेत अवघ्या 22.
10 गडी बाद. तेवीस धावा. येणारे बॉल आहे 36. आपण पुढील सामन्याचा टॉस करूया. दिवस आहे आणि ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे त्या मान्यवरांचा, त्या संघ मालकांचा ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान आम्ही करत आहोत. ध्रुवी एंटरप्राइजेस कडावचे आदरणीय आमचे निखिल राऊत साहेबांचा या ठिकाणी सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्ही त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8च्या वतीने हा सन्मान होईल आणि सन्मान करण्यासाठी अक्षयजी म्हात्रे आणि वासुजी भोईर यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने हा सन्मान आपण करावा अशी विनंती आहे. या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण भेट आपण प्रदान करत आहोत आणि हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती ध्रुवी एंटरप्राइजेस कडावचे निखिल दादा राऊत साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा करत आहोत. स्नेहपूर्वक आणि आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावरती हा कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8च्या वतीने हा सन्मान. यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि पुढील सन्मान आहे आदरणीय श्री अनिकेतजी देवगरे साहेब यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या कर्जत प्रीमियर लीगची आठवण भेट सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान करत आहोत आणि मुख्य व्यासपीठावरती कर्जत प्रीमियर लीगच्या वतीने हा आपण एक स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि पुढील सन्मान आहे अशरफ भाई शेख यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होत आहे. कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8च्या वतीने हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होत आहे. अशरफ भाई शेख यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करत आहोत. यानंतर पुढील सन्मानाकडे आम्ही वळत आहोत. कर्जत प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 8च्या वतीने आम्ही पुढील सन्मान करत आहोत. श्री भरतजी देवगरे साहेब यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. आम्ही त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती आम्ही त्यांना सन्मान करत आहोत. लक्ष आहे 23 धावांचं. येणारे बॉल 36. हे लक्ष आहे ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव या टीमसाठी. एका बाजूला स्वर्गीय रोहिदास सिकंडी 11 या टीमला बचाव करायचा आहे आणि यानंतर आम्ही शेवटच्या सन्मानाकडे वळत आहोत. ऋतिक दत्ता दळवी यांचाही सन्मान कर्जत प्रीमियर लीगच्या वतीने संपन्न होत आहे. त्यांनाही विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहेत। अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे आणि ऐकूया या सामन्याचं धावतं वार्तांकन। 23 धावांचा टार्गेट आहे ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव संघासमोर आणि पहिल्याच बॉलवरती षटकार येतोय बॅटर कल्पेशच्या बॅटमधून। यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका लॉंगॉनला क्लिअर करतोय आणि लगातारचा हा दुसरा षटकार कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून। मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात बॅटर कल्पेशच्या बॅटमधून। कल्पेश साळुंके यंदाच्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि वैभव थेरच्या विरोधामध्ये त्याचं आक्रमण सुरू आहे। 3 बॉलवरती लगातार 3 षटकार ठोकतोय तो कल्पेश साळुंके। संख्या होतीये ती 18। 5 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी ध्रुवी एंटरप्राइजेस संघाला। दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेला टेनिस क्रिकेटचा चर्चेमधील राहिलेला चेहरा कल्पेश साळुंके आणि चांगला खेळ त्याचा। चेंडू व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये, एकच धाव मिळते। 4 धावांची गरज आहे। स्ट्रायकिंग एंड वरती अभि देवघरेला आपण पाहतोय। निखिल राऊत आणि अनिकेतजी देवघरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। कल्पेश साळुंकेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। निखिल राऊत आणि अनिकेतजी देवघरे टीमचे ओनर आणि पाच 6वा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला। टॉस साठी दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय, RR फाउंडेशन आणि अधिराज 11 दोन्ही कॅप्टनना टॉस साठी या। पहिल्या ओव्हरमध्ये वैभव थेरच्या विरोधामध्ये 19 धावा आल्या। 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। येणाऱ्या 5 षटकांमध्ये अगदी 1 पेक्षाही कमीच्या आस्किंग रेटने या धावा जमा करायच्या आहेत आणि कल्पेश साळुंके दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। या हंगामामध्ये चांगला खेळ सातत्याने त्याचा आपण पाहत आलोय। आदित्यच्या हातामध्ये दुसरा षटक देण्यात आलंय। आदित्य बडेकर गोलंदाजीसाठी येतोय आणि समोर कल्पेश आहे। पॉवर प्लेचं दुसरं षटक। कर्जत प्रीमियर लीग 8वं पर्व आणि 4था दिवस आपण अनुभवतोय। 30 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे। 4 बॉल मध्ये 19 वरती खेळतोय तो कल्पेश आणि या बॉल वरती मॅच फिनिश केली आहे, सामना जिंकलाय। 29 चेंडू आणि तब्बल 10 विकेटनं 29 चेंडू राखून आणि 10 विकेटनं हा सामना जिंकलाय तो फलंदाजी करणाऱ्या ध्रुवी एंटरप्राइजेस संघानं। ध्रुवी एंटरप्राइजेस संघाचं मनपूर्वक अभिनंदन। स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 संघाला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। विशू बोराडे, निखिलजी राऊत, अनिकेतजी देवघरे आणि सचिनजी घरत यांनी पुरस्कृत केलेला संघ पहिला सामना जिंकत असताना आपण पाहिला।